तर भारत-पाक युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत. अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त देशाकडून स्वागत. पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार. पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांचे भारत पुरावे देणार. सूत्रांची माहिती. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स आणि मोदींमध्ये बैठक. 9 मे रोजी रात्री जेडी व्हॅन्स यांचा पंतप्रधान मोदींशी संवाद. तिसऱ्याची मध्यस्थी मान्य नाही. भारताकडून पुन्हा भूमिका स्पष्ट. पाकनं दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं. भारताची आक्रमक भूमिका. जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान सुनील कुमार यांना वीरमरण. आरएसपुरामध्ये पाककडून झालेल्या गोळीबारात जवान सुनील कुमार शहीद. जम्मू काश्मीरचे उपराज्यपालांकडून शहीद जवानाला मानवंदना. युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू. कालपासून पाकिस्तानची विमानसेवा बंद होती. भारत आणि पाकिस्तानकडून एकामेकांच्या विमानांना उड्डाणास परवानगी नाही. पाकिस्तानी विमान कंपन्या आणि विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी कायम. भारतीय विमानांना अद्यापही उड्डाण करण्याची परवानगी नाही. रशिया आणि युक्रेनचा संघर्ष थांबण्याची शक्यता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या झेलेन्स्की समोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव. पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार असल्याची पुतीन यांची ग्वाही. इस्रायलच्या गाझामध्ये हवाई हल्ला. 23 पॅलेस्टाईनी ठार. आतापर्यंत 52,800हून अधिक लोकांचा मृत्यू. 2 महिन्यांच्या युद्धविरामाचा भंग करून गाझावर पुन्हा बॉम्ब हल्ला. हजारो दहशतवाद्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्का. शेख युनूस सरकारनं शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी आणली. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आता वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करा. सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोरटकर यांची न्यायालयामध्ये मागणी. 28 मे रोजी सुनावणी होणार.